ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आपण एक सब्जेक्ट निवडलाय पॉवर ऑफ डिएक्सन टी आणि कॉर्डिसेप कॉफी. तर फक्त डिएक्सनचा चहा काय धमाल करू शकतो मार्केटमध्ये त्याची माहिती पूर्ण घ्या, कारण सध्या फक्त डिएक्सनचा चहा काही लोकांनी कोरोना काळामध्ये पिला होता आणि त्यांच्या घरामध्ये कोणालाही कोरोनाला सामोरं जावं लागलेलं नाहीये आणि त्यांनी बरेचसे आजार बरे होतात. पण त्याची टेक्निकल माहिती एक्झॅक्ट काय आहे की डिएक्सन चहा असा काय चमत्कार करतो ते आपण आत्ताच्या मीटिंगमध्ये माहिती करून घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं आपली जी डिएक्सन कंपनी आहे, या डिएक्सन कंपनीचा आधार काय, तिचा बेस काय? सगळ्यात महत्वाचं डिएक्सन कंपनीचा बेस जो आहे ना, तो बेस आहे आरोग्य. म्हणजे जोपर्यंत मी डिएक्सनचे प्रॉडक्ट स्वतः वापरणार नाही, मला चांगलं वाटणार नाही, तोपर्यंत खरं तर लोकांना सांगायचा तुम्हाला अधिकारच नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या घरातले प्रॉडक्ट आपण बदला. आपल्याला चांगलं जर वाटायला लागलं आणि त्यातून तुम्हाला जर वाटतंय की मला एका इन्कम सोर्सची गरज आहे, मला पार्ट टाइम इन्कम काहीतरी करायचं आहे, तर एक डिएक्सनकडं चांगल्या करिअर म्हणजे बिझनेस इन्कम सोर्स म्हणून आपण त्याकडे नक्की बघू शकतो. आणि इथं लाखो लोकांचं करिअर चेंज झालंय. म्हणजे नोकरी करत सुद्धा आपण करू शकतो. मुलं असतील तर शाळा कॉलेज करत बघू शकतात आणि जर गृहिणी असतील तर स्वतःचा घर संसार बघत बघत आपण एक वेगळा इन्कम जनरेट करू शकतो. आणि मग जर तुमच्या घरात पैसा पण यायला सुरुवात झाली आणि डिएक्सनचे प्रॉडक्ट खाऊन जर तुम्हाला आरोग्य पण मिळतंय, तर ऑटोमॅटिकली तुमच्या घरामध्ये हॅपीनेस यायला लागेल. कारण कोणाचे आजार जातील, कोणाला 4 पैसे मिळायला सुरुवात व्हायला लागेल. मग सगळ्यात महत्वाचं मानवी शरीर हे काय आहे, तर मानव शरीराची उत्पत्ती झाली आहे एका पेशीपासून. एक पेशी आईच्या गर्भाशयात गेली, मग त्याच्यापासून टिश्यू तयार झाले, टिश्यू पासून बाळाच्या आतल्या हृदय, फुफ्फुस, किडनी, मेंदू, लिव्हर तयार झालं. मग त्याला चालवणारी श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, मज्जा संस्था, युरिनरी ट्रॅक सिस्टम आपण सगळं बघितलं होतं. आणि मग त्याच्यानंतर 9 दिवसानंतर एक बॉडी तयार झाली आणि अशा तऱ्हेने आपलं शरीर तयार झालंय. आपलंच नाही, अख्खी दुनिया अशीच तयार होते आणि आपला जन्म झालाय आणि मग त्याच्यापासून आपण पूर्ण माणसामध्ये रूपांतर झालं. तर आपल्या बॉडीमध्ये अरबो-खरबो पेशी असतात आणि आपल्या सगळ्या बॉडीतल्या पेशींचं पोषण व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला जेवण, अन्न, पाणी सगळं मिळायला पाहिजे. आणि हे सगळे मिळणारे घटक डिपेंड असतात आपल्या पेशींमध्ये स्वतः इनबिल्ट एक कारखाना असतो आणि त्याला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस. म्हणजे जे आपलं अख्खं शरीर आहे, म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी, जे आपल्या अणुरेणू असतो छोटासा, त्याच्यातून अख्खं विश्व तयार झाले. तसं आपल्या बॉडीतला एक पेशी जर फक्त काढली, आपण कसं म्हणलं शीतावरून भाताची परीक्षा, एक शीत काढली तर आपण बघतो भात शिजलाय का नाही शिजलाय. तसं आपल्या ज्या लेडीजला समजा कुठला आजार झाला असेल, एखाद्याला संधिवात आहे, एखाद्याला दमा आहे, एखाद्याला बीपी आहे, एखाद्याला कॅन्सर झालाय, तर त्या डिफेक्टिव्ह पार्ट मधला एक छोट्याशा पेशी बाहेर काढल्या जातात आणि मग तुम्हाला कळतं की हा कॅन्सर सेल आहे किंवा नाहीये. किंवा आता करोनामध्ये काय केलं, तुमच्या घशातला स्वॅब काढला आणि मग त्यांना कळालं की याला करोना झालाय किंवा नाही झालाय. तशा तुमच्या बॉडीतल्या प्रत्येक पेशीमध्ये कारखाना असतो इनबिल्ट आणि त्याला सगळं चांगलं पोषण व्हायला पाहिजे. पोषण मधनं काय जायला पाहिजे होतं, स्वच्छ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश. पण आता काय झालंय, पाणी दूषित झालंय. आपल्या गावच्या नदीमध्ये आपण कारखान्याचा कचरा सोडतो, मैला सगळा सोडत जातो. तेच पाणी जमिनीत मुरतंय आणि तेच पाणी मग मुरलेलं पाणी फिल्ट्रेशन प्लांट बसवून वगैरे आपण आपल्या घरापर्यंत आलं. आपण त्याला ॲक्वागार्ड बसवलंय. हे सगळं आपण शुद्ध करतोय. पण आपण बघितलं त्याच नदीमध्ये, त्याच पाण्यामध्ये जनावरं पण धुतली जात आहेत, तिथं कपडे पण धुतले जात आहेत, सांडपाणी पण तिथंच चाललंय. आणि आता जे आपण नळाला पाणी पितो त्यात पण आपण क्लोरीन मारलंय बऱ्यापैकी. त्याच्यामुळं आता काय झालंय, आत्ताचं पाणी दूषित झालंय आणि त्याच्यानंतर आत्ताचं जे आपण जेवण घेतोय, वडापाव, आईस्क्रीम, बर्गर, कोला, समोसे, ओके, शेतामध्ये आपण करतोय फवारण्या, कीटकनाशक मारतोय, तणनाशक मारतोय किंवा जास्त उत्पादन यायला पाहिजे, ते भाजी चांगली टिकायला पाहिजे, ॲडिटिव्हज, केमिकल सगळं ऍड करतोय. म्हणजे आपला आहार सुद्धा केमिकल युक्त झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं, जर पाणी खराब झालंय, जेवण खराब झालंय, मग शरीर चांगलं करण्याकरता आपण व्यायाम करायला पाहिजे होता. पण आपण बिझी झालोय, आपल्याकडे टाइमच नाहीये आणि ह्या सगळ्यांचा अभाव होत गेला. आपण एक्सरसाइज करत नाही, लवकर सकाळी उठत नाही आणि त्याच्यामुळं अख्ख्या बॉडीतला रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम ही कुठनं ऑपरेट केली जाते, आपल्या हृदयातून ऑपरेट केली जाते. आणि मग त्या हृदयापासून जो पुरवठा होतो तो अगदी
मेंदूपासून ते खाली पायाच्या तळव्यापर्यंत सगळीकडे व्हायला पाहिजे होतं. मग सगळ्यात महत्वाचं आपली बॉडी निरोगी ठेवण्याकरता परमेश्वराने कुदरतने आपल्या बॉडीला काय दिलं होतं, तर आपल्या बॉडीतली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युन सिस्टम. आणि आता माणसाला जेवढे आजार सगळे होतात, हे आजाराचं मूळ कारण एकच आहे, आपल्या बॉडीतली इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडत जाते, कमजोर पडत जाते. माणसं त्याच्याकडे वेळेवरती लक्ष देत नाहीत. प्रसंगी लोकांना जीवानीशी मुकावं लागतं. त्यामुळं मग ह्याच्याकडं बघणं खूप गरजेचं झालंय. आणि हे सगळं दिवसेंदिवस का बिघडत चाललंय, तर दररोज प्रदूषण वाढतच चाललंय. गाड्या वाढत चालल्यात, ओके, आधुनिक शेती येत चालली, कारखाने येत चालले, शहरीकरण सगळ्यांचं होत चाललंय. आणि त्याच्यामुळं असं म्हटलं जातं, 1960 साली जेवढी माणसं ताकदवान होती, जेवढी निरोगी होती, जेवढ्या गावात सुखसुविधा नव्हत्या, त्या सुखसुविधा लोकांचं एवढं वाढत गेल्या की आपलं आयुष्य झालंय ऑटोमायझेशन. ओके. आणि त्याच्यामुळं आपल्या पंजोबाच्या तुलनेत, आजोबांच्या तुलनेत आपण तेवढे सशक्त राहिलेलो नाही. असं म्हणतात की आत्ताचा माणूस पूर्वीच्या माणसाच्या तुलनेत 60% निरोगी किंवा तंदुरुस्त आहे. ओके. आपण 60% वरती आलो, आपली पुढची पिढी तर अजून खालावत जायला लागेल. आणि मग याचा नतीजा काय झाला, याचा परिणाम काय झालाय, लोकांना आजार अंगात घेऊन जगावं लागतंय. डायबिटीस हो, म्हणजेच मधुमेह, संधिवात, दमा आहे, ॲलर्जी आहे, बीपीच्या गोळ्या खातोय, ट्युबरक्युलोसिस, थायरॉइडची इंजेक्शन, औषध गोळ्या चालू आहेत. पण जगायचंय आपल्याला. पण परिणामी मला ॲलोपॅथीला सामोरं जावं लागतंय आणि माझ्या बॉडीत आजार येतच राहतायत. मग याचं सगळ्यांच्या पासून समाधान काय? बरं, पाणी दूषित याचं थांबणार नाहीये. ओके. अन्नात भेसळ थांबणार नाहीये. शहरीकरण तर होतच राहणार आहे. तुम्हाला किती पण व्यायाम करायला सांगितला, तरी तुम्ही व्यायामच करत राहणार नाही. आणि त्याचा परिणाम काय व्हायला लागेल, तुम्हाला असंख्य आजार होतील आणि अगदी म्हातारं होईपर्यंत औषध गोळ्या खायच्यात का? औषध नको. तुम्हाला निरोगी राहायला आवडेल का? डिसीज फ्री लाईफ आवडेल का? तर सगळ्यांना आवडेल. मग याचं समाधान आपल्याकडे एक आहे, की प्रकृतीने, निसर्गाने एक अनमोल खजाना दिला आपल्यापर्यंत. स्वास्थ्य का खजाना, आणि त्याचं नाव आहे जडीबुटीचा राजा, गॅनोडर्मा. चीनमध्ये त्याला लिंगझी म्हणतात, जपानमध्ये त्याला ऋषी म्हणतात. आणि सायंटिफिक नेम काय त्याचं? गॅनोडर्मा लुसिडम. गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे त्वचा. आणि एक स्पेशल जातीतलं एक मशरूम आहे, याच्या हजारो प्रजाती असतात. आणि चीनमध्ये त्याला म्हणतात अमरत्व की देवी, ऋषी सेन्सी के हाथ में गैनोडर्मा है, जिनकी लोग हजारो वर्षों से पूजा करते. आपण कसं बघितलं, आपल्या भारतामध्ये धन्वंतरी बघतो आपण, धन्वंतरी. ओके. आणि मग धन्वंतरी आपण देवाची पूजा करतो. दवाखान्यात बघा, आयुर्वेदिक डॉक्टरच्या पहिले धन्वंतरीचा फोटो असतो. मग चीनमध्ये तशीच एक देवी आहे, ऋषी सेन्सी, अमरत्व की देवी. तिच्या हातात आहे गॅनोडर्मा. त्यामुळे द ग्रेट वॉल ऑफ चायना किंवा चायनाचे राजे सिंहासनावरती गॅनोडर्मा, चीनच्या द वॉल ऑफ चायनावरती गॅनोडर्मा. गौतम बुद्धांचे जर फोटो तुम्ही पाहिले असताल, तर त्याच्या मागे कुठेतरी असतो गॅनोडर्मा. एवढा महत्वाचा गॅनोडर्मा आहे. आणि हे चिरंजीवी अमरत्व प्रदान करण्यावाली जडीबुटी आहे. आणि याला म्हणतात जडीबुटीचा राजा. ओके. इटर्नल युथ म्हणजे अमरत्व. तुम्हाला जर मिळायचं असेल, अमर तरुण राहायचं असेल कायम, तर तुम्हाला गॅनोडर्मा तुमच्या बॉडीत असायलाच पाहिजे. याला काय म्हणतात बघा, सूप ऑफ द एम्परर विथ 1000 मिस्ट्रेसेस. म्हणजे असे जुने राजे असायचे की ज्यांना 1000 बायका असायच्या, पण एकच राजा. आणि काय खायचा तो? गॅनोडर्मा. त्याला काय म्हणतात? डिवाइन हर्ब दॅट एनर्जाइजेस द ची ऑर लाईफ फोर्स. बघा, आपण मलेशियाला बरेच लोक गेलो ना, की इथं फोटो काढताना म्हणतात ची, म्हणायचं ची, म्हणजे तुम्हाला स्माइल ऑटोमॅटिक यायला लागतं. ची ऑफ लाईफ फोर्स म्हणजे तुमच्या लाईफला किंवा तुमच्या जीवनाला आनंदी बनवणार, तुम्हाला निरोगी बनवणारी एक जडीबुटी म्हणजे गॅनोडर्मा. त्याचा उल्लेख कशामध्ये? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. हे जे ऋग्वेद आहेत त्याला म्हणतात सोमरस. जपानमध्ये म्हणतात अमरत्व प्रदान करण्यावाली जडीबुटी. कोरियामध्ये काय म्हणतात? दीर्घायू प्रदान करण्यावाली जडीबुटी. आणि मग चीनमध्ये ह्या
जडीबुटीचा उल्लेख कुठल्या ग्रंथामध्ये आलाय? शेन्नॉन हर्बल क्लासिक. आणि हे काय म्हणतात, देवी देवता ही जडीबुटी खायचे, दानवांच्या पर्यंत पोचायचीच नाही. त्यामुळं आपण सगळे डिएक्शन खाताय म्हणजे तुम्ही देवी देवता आहात. त्यामुळे तुमच्यातला जर रावण घालवायचा असेल तर तुम्हाला आर्जिजल खावं लागेल, डिएक्शनचा चहा प्यावा लागेल. म्हणजे तुमच्या बॉडीतल्या निगेटिव्ह प्रवृत्ती ऑटोमॅटिक निघून जायला मदत करायला लागतील. तुमच्या बॉडीमध्ये घडायला लागेल समुद्र मंथन आणि चांगले विचार यायला लागतील, तुम्ही चांगली कामं करायला लागाल. आयुर्वेदाचा एक अजून एक ग्रंथ आहे आर्याभिषेक में, इसे बनाकर ईश्वर ने अपने चातुर्य का प्रदर्शन किया है और अपनी शक्ती का परिचय दिया है. म्हणजे परमेश्वराची सगळ्यात चांगली जर निर्मिती कुठली असेल पृथ्वी तलावरची तर त्याचं नाव आहे ज्ञानोधर्मा. म्हणजे असं आपण म्हणतोय की नाही, असं काहीतरी प्रोडक्ट आपल्या हातात आलं पाहिजे की त्यांनी अख्ख्या जीवनाचा कायापालट झाला पाहिजे. आणि ही जडीबुटी कित्येक लोकांच्या नशिबातच नाही, आपल्या हातामध्ये आलंय. म्हणजे आपण किती नशिबान समजायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे स्वतःला शाबासकी द्या, शाबास, कम ऑन डिएक्सन. म्हणजे आपल्या हातामध्ये चांगली जडीबुटी आली. आता आपलंच नाही, आपलं तर जीवनमान बदलेलच, पण आपण इतर लोकांच्या लाईफ मध्ये पण बदल घडवू शकतो. आता ज्ञानोधर्माची 3 प्रमुख काम आहेत. हे काय करतं प्रमुख काम? पहिलं काम, ज्ञानोधर्माचा कुठलाही प्रोडक्ट आपल्या बॉडीच्या आतमध्ये गेला तर बॉडीच्या आतमध्ये जे विषारी पदार्थ असतात त्याची साफसफाई करणं, बॉडीतनं बाहेर काढून टाकणं, घामातून, लघवीतून, जुलाबातून, सर्दीतून. दुसरं काय करतं? इम्युनिटी पॉवर वाढवतं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची. म्हणजे गडाची तटबंदी भक्कम असेल तर गड पडणार नाही. नाहीतर वडापाव खाल्ला की हा बसतोय जुलाबावरती, आईस्क्रीम खाल्लं की त्याला होती सर्दी. तर असं काही होता कामा नये. काही खाल्लं पिल्लं, कुठल्याही गावाला जाऊन आला, काही कुठल्याही वातावरणात क्लायमेट चेंज झालं, मग तुमच्या खाण्यामध्ये जर रेग्युलर हे सगळे डिएक्शनचे प्रोडक्ट असतील तर तुम्ही मजबूत राहू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, दिमाग को ताकद एवं संतुलन प्रदान करना. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुमच्या ताणतणाव घरामध्ये किती आले, कुटुंबात ताणतणाव आले, अभ्यास तुम्हाला झेपण्याचा झालाय, तुम्हाला क्लायमेट सहन होत नाहीये, झोप नीट लागत नाही, व्हॉटएव्हर जो स्ट्रेस असेल तो स्ट्रेस बॅलन्सर किंवा स्ट्रेस बस्टर म्हणून आपले प्रोडक्ट चांगले चांगले काम करतात ज्ञानोधर्मावाले. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे खात राहायचंय. आणि हे काम कुठं करतं? सेल्युलर लेवलला, पेशीच्या नखाना, म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये, किडनीमध्ये, लिव्हरमध्ये, ब्रेनमध्ये, युट्रसमध्ये, त्वचेमध्ये, जिथं इव्हन मेडिकल सायन्सच्या डॉक्टरना आजार कळत पण नाही, सिटी स्कॅन काढलं, एमआरआय काढलं, एंडोस्कोपी केलं, सगळं केलं, पण आजार सापडत नाही. अशा मायक्रो लेवलला जाऊन तो डिएक्शनचा ज्ञानोधर्मा आपल्या बॉडीमध्ये काम करतो. याचे प्रूफ कुठले कुठले आहेत? सगळ्यात पहिला प्रूफ, प्रिव्हेन्शन ऑफ रेडिएशन induced damages by aqueous extract of Ganoderma lucidum occurring in southern parts of India. म्हणजे आपल्या बॉडीवरती रेडिएशन मुळे जे तोटे होतात, म्हणतात आपण रेडिएशन घ्यावं लागतं, केमो घ्यावा लागतं, उन्हाची अलर्जी असते, काही लोकांना सिटी स्कॅन एमआरआयचा त्रास होतो. ओके, तर हे जे रेडिएशनचे त्रास आपल्या बॉडीला होत राहतात, हे रेडिएशनचे त्रास आपल्या बॉडीला होऊ नयेत म्हणून आपल्या बॉडीमध्ये जर आपण मजबूत खात पीत असू, आर्जिजियल, आपला चहा, नोनीजी, तर तुम्हाला रेडिएशन मुळे होणारे साइड इफेक्ट कुठले कुठले असतात? डोक्याचे केस जाणे, अंग काळं पडणे, जेवण न जाणे, उलटी व्हायला लागणे, पचन संस्था कमजोर होणे. त्यामुळं आपण बघितलं ना, समजा बार्शीच्या नर्गिस दत्ता हॉस्पिटलमध्ये लोक केमोज घेत बसली, टाटा हॉस्पिटलला जातात, पुण्यात जातात, केमो. परवा तर पुण्याच्या ऑफिसमध्ये, ब्रँच ऑफिसमध्ये एक कपल आलं होतं, त्यांनी 100 केमो घेतल्यात. 100 केमो, करोडपती फॅमिली आहे. 100 केमो घेऊन तो माणूस मरतोय का जगतोय माहित नाही, अशा बेकार कंडिशनला ती व्यक्ती होती. आणि त्यांनी मजबूत आर्जेल खाल्लं आणि ती म्हातारी टकाटक होऊन पुणे ब्रँच ऑफिसला स्वतःचा डेमो दिलाय. ओके, लाईव्ह लोकांनी बघितलंय. आणि ह्याचा पुरावा तुम्हाला कुठला देतोय मी? आमला रिसर्च कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे, सगळ्यात मोठी लॅबोरेटरी आहे. तिथं डिएक्शन मधले एक डॉक्टर आहेत, के जनार्दनन, त्या लॅबोरेटरीमध्ये काम करतात आणि कॅन्सर पेशंटला हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. हा प्रूफ आपल्यापर्यंत दिला आहे. नंतर दुसरा पुरावा, ताऊ.इन, हरियाणामध्ये आता किसान कुठे चाललंय? आपलं शेतकऱ्यांचं आंदोलन जास्तीत जास्त हरियाणामध्ये चाललंय की नाही?
तिथं सुद्धा रिसर्च पेपर रिपोर्ट आलाय tau.in मध्ये की एक युरोपीय शोधकर्ता त्याने काय सांगितलंय की सोमरसमध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्याच्यामुळं हे जर आपण रेग्युलर खात राहिलं तर निष्कर्ष है कि मशरूम में पाए जाने वाला हालिसोजेनिक तत्व मस्तिष्क के ऋग्वेद में उल्लेखित परमोल्लास म्हणजे आपण म्हटलं की नाही सेरोटोनिन हॅपी हार्मोन आनंदी आनंदगडे इकडे तिकडे तो इकडे तर तुम्हाला कुठल्याही स्ट्रेस लेवलमध्ये चांगल्यात चांगलं ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हॅपी व्हायचंय आनंदी व्हायचंय तर जर तुम्ही डीएक्सनचे प्रोडक्ट खात राहिलात तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर अजून पुढचा ऋषी पॉझिटिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट द प्रेस्टिजियस जपानीज डॉक्टर फुकुमी मोरिशिगे एमडी पीएचडी त्यांनी सुद्धा लिहिलंय की कॅन्सर करता आपले प्रोडक्ट खूप चांगलं काम करतात आणि त्या माणसाला असं लिहिलंय म्हणून त्याला मिळाले नोबेल पुरस्कार. नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर जर सांगत असतील की ऋषी म्हणजे गॅड्रमा हे कॅन्सर करता उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे. A doctor once said, cancer is a serious disease, but it is not a fatal. म्हणजे कॅन्सर हा खूप भयानक आजार आहे पण तो आत्मघातकी नक्कीच होऊ शकत नाही. कुणाला जर त्यांनी डीएक्सनचे प्रोडक्ट भरपूर खात राहिला तर. त्यामुळं डीएक्सनचे प्रोडक्ट लोकांना मजबूत खायला द्या. स्टेटस ऑफ गॅड्रमा लुसिडम इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका काय सांगतात गॅनोडर्मा लुसिडम ऍज अन अँटी इन्फ्लेमेटरी एजंट म्हणजे ज्यांच्या अंगाला सूज येते ज्यांच्या अंगाला खाज येत राहते ज्यांच्या स्किन वरती आगाग सोरियासिस असे काहीतरी भयानक आजार व्हायला लागलेत ज्यांचं अंग सुजायला लागले ओके या सगळ्या इन्फ्लेमेशन होणाऱ्या घटना किंवा आतमध्ये तुमच्या बॉडीला आगाग होत राहते इरिटेबल बाउल सिंड्रोम अशा सगळ्या आजारामध्ये मजबूत आर्जिजियल नोनी रुओझेल स्पिरुलिना मजबूत खायला द्या भरपूर फायदा व्हायला लागेल. इव्हन याचा नॅशनल टीव्ही साध्या टीव्हीवरती नॅशनल चॅनलला सुद्धा ह्याचा एक व्हिडिओ आला होता की गॅड्रामाचं महत्व गॅड्रामा खातपित्रा भरपूर फायदा व्हायला लागेल. रॉयल मेडिकल सोसायटी ऑफ रशिया ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड रॉयल सोसायटी कोणाला म्हणतात तुम्हाला माहितीये का रोल्स रॉयस गाडीची प्राइस किती आहे जरा युट्यूबला चेक करून संध्याकाळी मला लिहून टाका. रोल्स रॉयस फक्त भारतात 5-6 लोकांच्याकडे असेल अशा मोठमोठ्या गाड्या त्या वापरणारी फॅमिली कुठली रशिया मधली ऑस्ट्रेलिया मधली इंग्लंड मधली ते सांगतात की डीएक्सन कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं ऍडॉप्टेजन म्हणजे लो बीपी होतो कधी हाय बीपी होतो कधी हाय साखर होते कधी लो साखर होते ओके कधी हाय थायरॉइड कधी लो थायरॉइड असं इम्बॅलन्स जे बॉडीमध्ये होत राहतं त्याला बॅलन्सिंग करणारं प्रोडक्ट म्हणजे गॅड्रामा ऍडॉप्टेजन हे बिनविषारी आहे याचा कुठला साइड इफेक्ट होत नाही हे कोणाच्याच स्पेशल अवयव किंवा स्पेशल पेशींचा समुदायावरती काम न करता आपलं शरीर करतं तंदुरुस्त. मग सगळ्यात महत्वाचं आपण एकच प्रोडक्ट टार्गेट करूया चाय 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 जगामध्ये पाण्याच्या नंतर काय पिला जातो चहा पिला जातो तर आपण फक्त चहाचा विचार करूया त्यामुळे तुम्हाला चहा प्यायचा डीएक्सनचा गुळच टाकायचा आणि गुळात आपला चहा बनवून प्यायचा का माहितीये का पूरे भारत में पानी के बाद सबसे ज्यादा अगर क्या पिया जाता है तो है चाय. आणि मग आता आपण जो आपल्या घरात चहा पितो हा दुधाचा चहा पितो. दुधाच्या चहाचे 2 फायदे सांगा बरं भूक जाते झोप जाते आणि हा नुकसानदायक आहे कारण दुधाच्या आपल्या पोटात असतो हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण जो दुधाचा चहा बनवतो त्यात आपण साखर टाकतो साखरेमध्ये 13 पेक्षा जास्त प्रकारची केमिकल टाकली आहेत आणि मग आपण दूध पण टाकलं आणि ते सगळं उकळवलं या दुधाच्या चहात आपण जर लिंबू पिळलं तर चहा नासतो मग आपल्या पोटात पण ऍसिड खतरनाक ऍसिड आहे कारण लिंबाचा पीएच फक्त 4 आहे पण पोटातल्या ऍसिडचा पीएच 3 आहे त्याच्यामुळं अशा 3 पीएच असलेल्या ऍसिड मध्ये दुधाचा चहा जर ओतला तर खाल्लेल्या अन्नाचा लगदा तयार होतो आणि त्यातले पोषक तत्व अजून खराब अजून कमजोर पडायला लागतात त्याच्यामुळे आपण जेवतो भरपूर पण अंगीच लागत नाही
नुकसान जास्त होतं दुधाचा चहा पिल्यानंतर. मग काली चाय, आपण जर काळा चहा पिला तर आपल्याला हृदयविकार होणार नाही. आपल्याला हार्ट आपल्या चांगलं काम करायला लागेल. त्याच्यामुळे हा रिसर्च रिपोर्ट आहे आपल्यापर्यंत. त्याच्यामुळे हा जर तुम्ही चहा पिला डिएक्सनचा काळा चहा, तर ज्या लोकांना हृदयविकार सांगितलाय, जे लोक बीपीच्या गोळ्या खातात, ज्यांच्या छातीत चमकतं, एकदा एंजिओग्राफी करून झालीये, बायपास करावं लागू शकतं, ज्यांचं एकदा बायपास झालंय, अशा सगळ्या लोकांना डिएक्सनचा चहा पाजायला सुरुवात करा. त्यामुळं आपल्या चहानी प्रतिकारशक्ती चांगल्यात चांगली वाढते असं सांगतं एक्सप्रेस न्यूज पेपर. त्याच्यानंतर परमनंट मिशन ऑफ श्रीलंका टू द युनायटेड स्टेट नेशन्स, म्हणजे श्रीलंका गव्हर्नमेंटनी तर पब्लिश केलं होतं की आपला जर चहा पिला तर कोविड-19चा प्रतिकार आपण करू शकतो. तर आपल्या चहामध्ये अँटी व्हायरल प्रॉपर्टीज आहेत. अँटी व्हायरल म्हणजे काय? व्हायरल म्हणजे साथीचे आजार, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया, कोरोना. ह्याला कांजिने आल्या, त्याला गोवर आला, त्याचे डोळे आले, ह्याला सर्दी झाली, लगेच तुम्हाला सर्दी व्हायला लागते, हा तापला, तो तापला. असं होत असेल तर मजबूत डिएक्सनचा चहा प्यायला सुरुवात करा. कारण हा अँटीव्हायरल म्हणून चांगलं काम करतो, प्रतिकारशक्ती वाढवतो. का वाढवतो? आपल्या चहामध्ये टाकलंय कॅटॅचिन आणि पॉलिफिनॉल. त्याच्यात काय असतं? अँटीऑक्सिडंट असतात ते. त्याच्यामुळे ते काय करतं की सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगतो, असा मस्तपैकी ग्लासात चहा घ्या आणि त्याचा वास पण घेऊ शकता तुम्ही. असा वास जर तुमच्या नाकपुड्यातनं थ्रू जर गेला, ओके, मग ते काय होतं की मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या नाकाचं टेम्परेचर जर वाढवलं, बाहेर गारठा किती पण असू दे, हे जर टेम्परेचर चांगलं वाढवलं, या चहाची वाफ जर आपल्या नाकामध्ये गेली तर आपल्या नाकामध्ये जीवजंतू घुसलेत, करोनाचे असू दे किंवा कुठले असू दे, ते नाकातच असे लुळे पांगळे होतात, कमजोर पडायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, फर्दर इनहेलिंग द फ्यूम स्टीम ऑफ हॉट ब्लॅक टी at high temperatures facilitates the removal of viruses trapped around the nasal area. आपल्या नाकाच्या मार्गामध्ये, श्वास मार्गामध्ये जर असे जीवजंतू सारखे अडकत असतील तर बऱ्याच लोकांचं नाकाचं हाड वाढतं, नाक सर्दी चोकअप व्हायला लागते, त्याला वासच येत नाही, स्मेलच येत नाही, सर्दीचा घाणेरडा वास यायला लागतो. हे जर होऊ द्यायचं नसेल तर आपला मजबूत चहा प्या आणि कपात चहा घेतल्यावरती त्याचा स्मेल सुद्धा छान छान तुम्ही चहाचा घेऊ शकता. गरम गरम चटका बसायला पाहिजे. वाफ घेतो की नाही आपण भांड्यातनं, तशी चहाची पण वाफ घेऊ शकता. काळजी घ्या, चहात काय पडता कामा नये, नाहीतर चहा पिता येणार नाही तुम्हाला. हो, ओके. त्याच्यानंतर द टी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ श्रीलंका, TRI, काय सांगतं? प्रतिकारशक्ती चांगली वाढवतो. त्याच्यामुळं हे तुमची चांगली काळजी घ्यायला लागेल. आणि त्याच्यात आलं टाका, आलं टाका, अद्रक टाका, गवती चहा टाका, दालचिनी टाका, कुठलंही मिनरल टाका, आयुष मंत्रालय म्हणतंय ते सगळं टाका, काही प्रॉब्लेम नाही. हे जर तुम्ही घेत राहिले तर तुमची इम्युनिटी चांगली वाढायला लागेल. त्याच्यानंतर हे तुमच्या डेली डाएट मध्ये राहू द्या. दररोज 1, 2, 3 कप तरी हा चहा तुम्ही जर भरपूर पिलात तर काय काय होतं ते, सगळ्यात महत्वाचं हे नॅचरल बेवरेज आहे आणि प्रिव्हेंटिंग डिसीज, म्हणजे तुम्हाला होणाऱ्या आजारापासून तुमच्या बॉडीचा बचाव करेल आणि तुम्ही लाईफ टाइम निरोगी हेल्दी राहायला मदत मिळेल. त्याच्यानंतर पॉलिफिनॉल्स इन ब्लॅक टी किल and surpass cavity causing bacteria as well as hinder the growth of bacterial enzymes that form the sticky and like material that binds plaque to our teeth. म्हणजे तुमच्या दातावरती, काही लोकांच्या दातावरती थर असतो बघा, मिसरीज लावत बसतात, तंबाखू खात बसतात, दातावरती कॅव्हिटीच्या लेअर पडायला लागतो, तोंडाचा वास यायला लागतो. त्यामुळं आपला चहा जर तुम्ही हळवारपणे पित राहिलात तर तुमचे दात चमकायला लागतील आणि मग सगळ्यात महत्वाचं तुमचे दात निरोगी व्हायला लागतील आणि दातांना न्यूट्रिएंट्स पाहिजे सगळे मिळायला मदत व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, when tea is consumed, T cells begin to recognize alkaline better and that gives them a primer to also recognize destroy germs, helping boosting immune response. म्हणजे
तुमच्या दाताच्या मध्ये जे टी सेल्स असतात ते टी सेल्स रेकग्नाइज करतील, अरे हे तोंडात नको तो जंतू घुसतोय बरं का, त्याला इथंच पकडा आणि इथंच त्याला कमकुवत करून टाका. पण तुमच्या दातावरती मिसरीन, गुटखा, तंबाखू नको नको ते असा तोबरा भरला असेल तुम्ही दररोज काहीतरी, तर तुमच्या दाताच्या सेन्सिटिव्हिटीच होणार नाही की तोंडात काहीतरी दुश्मन आलाय. ओके, त्याच्यामुळे आपला जर चहा पित राहिला तर तुमच्या दातांना तुमच्या एन्झाइम्स रिकग्नाइज व्हायला लागेल की अरे हे चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या तोंडामध्ये घुसलंय, ते त्रासदायक आहे, ते तोंडातच किल करून टाकेल, पुढे त्याच्या बॉडीला कुठलाही त्रास होणार नाही. म्हणजे टी सेल्सची ताकद वाढवतं तुमच्या. हे आपल्या फायद्यासाठी आपला चहा आहे, हे वापरा. ड्रिंकिंग टी ऍटलीस्ट 3 times a week इज लिंक्ड विथ लॉंगर. हे आठवड्यातनं 3दा सांगताय मी, रोज 3दा चहा प्यायला सांगतोय तुम्हाला. मजबूत चहा प्यायला सुरुवात करा, म्हणजे कार्डिओलॉजी, तुमचं हृदय, रक्ताभिसरण चांगल्यात चांगलं व्हायला लागेल आणि तुमचं आयुष्य वाढेल. टी ड्रिंकर्स लिव्ह लॉंगर. जे लोक डिएक्सनचा चहा पित राहतील ते भरपूर जगतील. नाहीतर मी आजकाल बघतो की अशी काही लोक असतात, अचानक त्यांना अटॅक येतो, चान्सच भेटत नाही. हा काय पित होता? दुधाचा चहा, दारू, मजबूत, हॉटेलिंग करत होते, जेवायला वेळ नव्हता. असा उद्योग करण्यापेक्षा तुम्ही अर्ध आयुष्य पैसे कमवण्यात घालवलं आणि नंतर जे पैसे मिळाले आरोग्य बिघडलं आणि कमवलेले पैसे आरोग्य सुधारण्यात घालवलं. एवढं सगळं उद्योग करण्यापेक्षा आता फक्त घरातले ब्रँड बदला, पैसे कमवत राहा, डेसनचे प्रोडक्ट खात राहा आणि मिळालेले पैसे म्हातारपणी जपा आणि राहिलेल्या आयुष्याचा आनंद घ्या. त्याच्याकरता फक्त घरातले ब्रँड बदला, वेगळे पैसे घालवायची गरज नाही. त्याच्यानंतर कोविड-19 पासून आपला चहा बचाव करू शकतो. याच्यानंतर इथं परत काय सांगितले, प्रतिकारशक्ती वाढते, याच्यात आहेत भरपूर अँटीऑक्सिडंट आणि याच्यामुळं तुमच्या बॉडीतलं इन्फ्लेमेशन, अंगाची आगाग होणं, अंगाला सूज येणं, बीपी जास्त वाढत राहणं, हायपर टेन्शन, स्ट्रेस, थायरॉइड, युट्रस प्रॉब्लेम, गायनिक प्रॉब्लेम, या सगळ्यापासून तुमचा फायदाच होणार आहे. त्यामुळे आपला चहा प्यायला सुरुवात करा, ह्याच्यात भरपूर अँटीऑक्सिडंट आहेत आणि आपला चहा प्रतिकारशक्ती वाढवतो. हे कुठं सांगितलंय? सीबीएस न्यूज अमेरिका. फोटोमध्ये मागे कोण दिसतंय? बराक ओबामा. एवढ्या मोठ्या पेपरला हे सगळं पब्लिश झालं होतं. 21 एप्रिल 2003 चा पेपर आहे तो. टाइम पण दिलाय पेपरमध्ये. हे सगळं पब्लिश झालेलं पुराव्यासहित तुम्हाला सांगतोय. प्रतिकारशक्ती तुमची चांगल्यात चांगली वाढते. त्याच्यामुळे सगळं घ्यायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, इम्युनिटी टू इम्प्रूव्हिंग गट हेल्थ. पोटाचे आजार, बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, पोट गच्च होतं. मी काल गेलो होतो कोल्हापूरला आणि कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे एक कपल आलं होतं, धनाजी गुरव आणि त्याची मिसेस आली होती. आणि काय त्यांचा इतिहास आहे मी तुम्हाला सांगतो. ती बिचारी स्टेजवरती येऊन रडली. ती काय म्हणाली? सर, माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली, पण 15 वर्षापासून माझ्या मिस्टरांना असा एक आजार होता की त्यांनी काय खाल्लं की त्यांना जुलाब लागतात, त्यांच्या अंगीच लागायचं नाहीये, त्यांना अळणी पण म्हणजे पचायचं नाही, त्यांना दूध पण पचत नव्हतं. यामुळे यांचं कधी वजन वाढलंच नाही आणि माझं मॅरेज लाईफ तर नाके बरोबर. आणि आता विराज गुरव सरांनी कोडोलीतनं, फक्त त्यांची भाची आहे ती, फक्त चहा दिला होता, चहा. आणि मग तो चहा पण 2 महिने घरातच डबा ठेवला, पिलाच नाही. मग विराज गुरुनी जाऊन 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 त्यांना चहा पाजायला लावला आणि गेले 1-2 वर्ष फक्त ते चहा पितायत. आणि फक्त ते चहा पिल्यामुळं रेग्युलर चहा पित राहिले आणि आता त्या धनाजी गुरुचं वजन वाढलं, खाल्लेलं जेवण पचायला लागलं. आणि ती म्हणाली, गेल्या 15 वर्षात मला जे मॅरेज लाईफ, वैवाहिक जीवन असतं ते कधी मला एन्जॉय करता आलं नव्हतं, तर ते मी आता डीएक्सनच्या चहामुळे फक्त एन्जॉय करते. डीएक्सन चहानं मला माझं लाईफ परत दिलं. मी डीएक्सनची खूप खूप ऋणी आहे. आणि सर, तुम्ही आमच्या गावी या किंवा आम्हाला हे भरपूर वाढवायचंय. म्हणलं म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की कदाचित तुमचं कुंकू वाचणार नाही, पण डीएक्सनच्या चहाने कुंकू तर वाचवलंच, पण आता त्या लेडीज भरपूर काम करतील. आणि म्हणजे मला तुम्हाला ते सांगायचंय, महिलांनो, जाग्या व्हा.
आणि घराघरातले चहा बदला. भरपूर बायका नको नको तेवढा दुधाचा चहा पितायत आणि आजारी पडतायत. संधिवात, सांधेदुखी, पिशवीचे प्रॉब्लेम, पाळीचे प्रॉब्लेम. तर त्यांचा घराघरातला चहा बदला. अजून एक तुम्हाला मी गुड न्यूज देतो. आपला चहा पीत पीत आज कोडोली मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निशा नितीन कुंभार यांची भरघोष मताने निवड झालेली आहे. निशा नितीन कुंभार प्रेग्नन्सी मध्ये आपल्या सगळे प्रोडक्ट खात होत्या. त्यांचा मुलगा सुद्धा डिएक्सन गॅनो बेबी आहे. आता तर ग्रामपंचायतीला आपला निकाल लागलाय. उद्या नगरपालिकेला एवढंच नाही, आपला आमदार खासदार मुख्यमंत्री पण असेल. कमॉन डिएक्सन, एक दिवस सरकार बनवू आपण. फक्त तुम्ही सगळे जोमाने कामाला लागा, हलवून टाकू सगळं आपण. त्याच्यामुळं एक चहाचा आवाज निघाला बघा एका आता कोडोली ग्रामपंचायतीमध्ये. तसा तुम्ही तुमच्या गावात पण पंचायत समित्या पकडा. आता इलेक्शन झाले, निकाल लागलेत. बऱ्याच ठिकाणी म्हटलं होते निकाल लागू दे, निकाल लागू दे. आता इलेक्शन झालेत. आता लोकांचे पोटाचे बिमारी सोडवा. आपला चहा जर पिला तर पोटाचे आजार निघून जातात, गट हेल्थ इम्प्रूव्ह होते आणि पोटातले चांगले बॅक्टेरिया वाढवतो, खराब बॅक्टेरिया बॉडीच्या बाहेर काढतो. त्यामुळे इरिटेबल बाउल सिंड्रोम, मूळव्याध, फिशर, फिस्तुला, पोट गच्च होतंय, पोटात गॅस पकडतात, हे सगळे आजार फक्त आपला चहा मजबूत प्यायला सांगा. आणि कलर जसा आता समोरच्या कपात दिसतोय तसाच कलर दिसायला पाहिजे, आरपार. ओके, मस्तपैकी. त्यामुळे चहा बनवा, त्याच्यात थोडस लिंबू पण टाकू शकता, लेमन टी करू शकता, आलं अद्रक गवती चहा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. प्रतिकार शक्ती आपला चहा वाढवतो. ओके, डिसीज फ्री राहायचे, आपला चहा प्यायला सुरुवात करा. ओके, त्याच्यानंतर हे सगळे रिसर्चेस आहेत. डिफेन्स म्हणजे प्रतिकार शक्ती आपली वाढवतो आणि आजारापासून आपला बचाव करतो, कोविड-19 पासून बचाव करतो. हे सगळे आजार होणे म्हणून जवाब है ऋषी गॅनो टी. स्टार्ट युअर डे विथ अ मोर रिफ्रेशिंग टी. ऋषी गॅनो टी प्यायला सुरुवात करा. जगातला एकमेव चहा त्यात टाकलाय गॅनोडर्मा. हम आपके लिए लाए बेहतरीन स्वास्थ्यवर्धक डिएक्सन चाय, अत्यंत शक्तिशाली कॉम्बिनेशन गॅनोडर्मा प्लस बेस्ट क्वालिटी चाय. त्याच्यामुळं आपला चहाची पत्ती आहे सीटीसी चहा, कट टियर कट. आपला चहाची पानं जी आपण मळ्यातल्या चहाची पानं घेतो वरची 3, ती वरची चहाची पानं तोडतो, त्याला आंबवतो. ओके, त्याला वाळून क्रश नाही करत, त्याचा आंबवलेल्या पानापासून आपण त्यातलं नॅचरल गुणधर्म आहेत तसे बनवतो. त्यामुळं इतर चहा मार्केट मधले तुम्ही जर बघितलं, त्यांची चहापत्ती परत उकळायला लागते. आपली चहापत्ती उकळायची काही गरज नाही. आपलं फक्त तुम्हाला गरम पाणी उकळायचंय आणि गॅस बंद करून चहापत्ती टाकून पातेल्यावर झाकणच ठेवायचंय 2-3 मिनिटं. नंतरच्या गाळून काढा प्या. म्हणून आपला चहा पिला की कदाचित उलट्या होतात, कदाचित पोट साफ व्हायला लागतं, लघवी जास्त व्हायला लागते. कारण हे तुमच्या बॉडीत अतिरेक झालेला कफ, अतिरेक झालेलं युरिक ऍसिड, अतिरिक्त झालेली साखर, अतिरिक्त झालेलं ऍसिड बॉडीतनं बाहेर काढण्यासाठी काम करतं. त्याच्यामुळे कित्येक लोकांची पित्ताची गोळी पण बंद झाली. आपला आत्ताचा डेमो झाला की काय लोक चहाची उदाहरणं तुम्ही सांगू शकता, तयार राहा तुम्ही. त्याच्यानंतर आपला चहा पिला तर त्याचे फायदे कुठे आहेत? डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत आपला चहा फायदेशीर आहे. ब्रेन साठी काय मदत करतो? मेंदूसाठी हा मदत करतो. मे हेल्प प्रिव्हेंट द अफेक्ट ऑफ ब्रेन डिजनरेटिव्ह डिसीजेस. म्हणजे ज्या लोकांची स्मरणशक्ती कमी होते, फर्टिगो, चालताना तोल जातो, पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा, झोप लागत नाही, केस गळतात, डोक्यात फंगल यायला सुरुवात झाली, तुमचा मेंदू शांत राहण्याकरता मेंदू क्रांती चांगली होण्यासाठी तुम्हाला चहा प्यायचा आहे. दातासाठी काय करतो? ज्या लोकांचा तोंडाचा वास येत राहतो, संसार खतरे में है. ओके, प्रिव्हेंट कॅव्हिटीज. तर हे तोंडावरचे सगळे दातावरचे पांढरे पिवळे थर नको ते काढून टाकण्यासाठी मदत करतो आणि तोंडाची दुर्गंधी घालवतो. याच्यानंतर अँटी कॅन्सर मदत करायला लागतो. आपला चहा कॅन्सर पेशीपासून बचाव करतो, हृदय चांगलं ठेवतो, रक्ताभिसरण चांगलं करायला लागतो, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं. ज्यांना लिव्हरचा आजार आहे, एचजीपीटी, एचजीओटी, बिलिरुबिन, कावीळ,
रक्तातली कावीळ असं होऊ नये त्याच्याकरता आपला चहा भरपूर प्यायला द्या. प्रतिकार शक्ती वाढवतो. ज्यांचे गुडघे दुखतात, ज्यांची हाडं दुखतात, युरिक ऍसिड वाढले, कार्टिलेज घासायला लागले, या लोकांना जर प्यायला दिलं तर त्यांचे गुडघे दुखायचे राहतात, जॉईंट दुखायचे थांबतात. वजन कंट्रोलमध्ये का येतं? तर हे चयापचय क्रिया बॅलन्स करतं, बॉडी मेटाबॉलिझम चांगलं करतं. आणि जे तुम्हाला बाहेरच्या कंपन्या फक्त वजन कमी करतात, ते डायरेक्ट कमी करायला घेतात. मग ते सुकत जातं आणि आजारी पडतं. त्याची टवटवीतपणाच निघून जातो माणसाचा. पण आपला चहा जर पीत राहिला, आपलं आर्जेल खात राहिला, न्यूट्री ऑइल पीत राहिला, तर तुमची टवटवीतपणा तसाच दिसायला लागतो आणि बॉडीतलं एक्सेस फॅट निघून जायला लागतं. आपल्याकडे एक रिझल्ट आहे सध्या, 105 किलोची लेडीज झाली आता 75 किलो. बॉडीतलं मेटाबॉलिझम चांगलं करायला लागतं. आपला चहा भरपूर प्या. 1 ग्लास, 2 ग्लास, 3 ग्लास, 1 गिलासी, 2 गिलासी, 3 गिलासी. दारू नाही, चहा प्यायला सुरुवात करा. भरपूर फायदा व्हायला लागेल. त्यामुळे अल्कलाईन बेवरेज आहे. आपल्या चहामध्ये काय टाकलंय? व्हिटॅमिन ए, डोळ्याचे आजार घालवतं. व्हिटॅमिन बी, तुमचा जीआय ट्रॅक चांगलं करायला लागेल. व्हिटॅमिन सी, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, हाडं दुखायचे त्रास कमी व्हायला लागेल. के, पोटॅशियम, एनर्जेटिक वाटायला लागेल, फ्रेश वाटायला लागेल. त्यामुळं नॅचरल पिगमेंट्स आहेत. क्लोरोफिल, नॅचरल पिगमेंट्स कशा करता पाहिजे तुम्हाला? नॅचरल पिगमेंट्स तुमची स्किन उजळण्याकरता, तुमचे केस छान राहण्याकरता, केस काळेभोर दिसायला पाहिजे, रंग गोरापान व्हायला पाहिजे, त्याच्यावरती पिगमेंटेशन येता कामा नये, त्वचेला टॅन पडता कामा नये, व्रण येत आहेत, स्कार्स येत आहेत, तुम्हाला असे रॅशेस येतात, असं काही जर नको असेल तर नॅचरल पिगमेंट साठी तुमच्यासाठी खूप चांगलं काम करायला लागेल. कारण त्याच्यात टाकलाय द गॅनोडर्मा. त्याच्यानंतर आपला चहा काय काय फायदा करतो? आपला चहा बॉडीतले फ्री रॅडिकल काउंटर अटॅक करतो, बॉडीतनं घालवून टाकतो, तुमचं वय दिसणार नाही, कॅन्सर पासून बचाव करतो, HIV पासून बचाव करतो, हार्ट अटॅकची शक्यता 50% दूर करतो, वजन संतुलित करतो आणि पुरुषांच्या मध्ये असलेला प्रोस्टेट ग्लँडचा होणारा कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो, पचन संस्था चांगली करतो, पोटातले आजार घालवतो, दातांना कीड लागते, दात किडतात, दात कळा मारतात, हिरड्या दुखायला लागतात, त्याच्यापासून बचाव करतो, तोंडाचा वास घालवतो, त्याच्यानंतर आपल्या बॉडीतल्या रक्तातली साखर कंट्रोल करतो, कोलेस्ट्रॉल अतिरिक्त वाढला असेल तर ते संतुलित करतो, तुमची त्वचेला रंग उजळायला लागतो आणि तुमच्या अंगातली एनर्जी वाढवतो. डिएक्सन चाय 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 करत बसा, मस्तपैकी हॉटेल टाका, दुकान टाका, लोकांना फ्री वाटा. ओके. मग आणि आपल्या बॉडीतली सगळ्यात महत्वाची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी रक्तातली वाढवतो. म्हणजे आपला चहा पिला तर हिमोग्लोबिन वाढतो. कम ऑन डीएक्सेन, प्रतिकारशक्ती वाढते, बीपी वाढत असेल तर कंट्रोल मध्ये येतो, जर रक्ताच्या गुठळ्या होत आहेत तर त्या गुठळ्या कमी करायला लागतो, युट्रस फायब्रॉइड तयार होत आहेत, फायब्रॉइड डिझॉल्व करतो, त्याच्यानंतर कॅन्सर विरुद्ध लढा देतो, लिव्हर साठी भरपूर चांगला आहे. जे लोक दारू पितात त्यांना काळाच्या पाजाना 3-3 ग्लास मस्तपैकी दारू बंद करायला लागतील, दारू पिला जाणारच नाही. दारू पिणारा माणूस का पितो? भरपूर अंग दुखतंय, लय वैताग आलाय, लय त्रास आलाय, म्हणून तो दारू पित राहतो. मग त्याचं टेन्शन दूर करा, घरीच असा पाजा ना मस्तपैकी मिस्टरांना, नवरा बायको चिअर्स करायचा आपल्या चहाने मस्तपैकी आणि दोघं हॅपी आनंदी राहा मस्तपैकी. पोटातले अल्सर कमी करायला लागतो. आपल्या चहाचा फायदा काय? भरपूर ताजगी, कॅन्सरचे बचाव, भरपूर चुस्ती फुर्ती एनर्जी, गॅस होणार नाही, पोट दुखणार नाही, भूक वाढवतं, हार्ट चांगलं करतं, प्रतिकार शक्ती वाढवतं आणि म्हातारा दिसणार नाही. झिंग झिंग झिंगाट झालं जी कशा म्हाताऱ्या असतात गाण्यामध्ये, तसं तुम्ही नाचायला लागाल. आपला चहा प्या. आपल्या चहाची किंमत 420 रुपये, त्याच्यात 250 कप चहा होतो. 1 रुपये 65 पैशाला चहा कुठं मिळतो का? गावच्या टपरीवरती पण 10 रुपयाला झालाय. आपला 1 रुपये 65 पैशाला चहा पडतो. एवढा स्वस्त चहा झालाय आपला. प्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळे चहा प्या आणि तंदुरुस्त व्हा. आणि बघा, 90% भारतातली जनता जर आपला चहा पीत असेल तर आज संध्याकाळी मी तुम्हाला एक गणित सांगणार आहे. आपल्या भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे.
त्याच्यातली 90% जर लोक चहा पित असतील तर 137 कोटीतले इंटू 90% करायचं आणि त्याला गुणायचं 420 रुपयांनी. किती अरब आकडा येतोय तो बघा. त्याच्यातला 1% जरी तुम्हाला बोनस यायला लागला तरी मला वाटतंय आपल्या 7 पिढ्या बसून खातील राव. फक्त चहा घराघरात मनामनात घुसला पाहिजे आणि हे घुसण्याचं काम आपण करायचं आहे. 10% इंडियन पॉप्युलेशन जर डिएक्सनचा चहा प्यायला लागली म्हणजे आता 137 कोटी मधले जर आपण बघितलं 14 कोटी जर लोक आपला दररोज चहा प्यायला लागली तर दादानो मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त तुमचे 15 लाख पीव्ही आले तर तुमचा चेक जातो 2.5-3 लाख आणि 15 कोटी पीव्हीवर काय व्हायला लागेल. वॉन्ट टू सी द मॅजिक हे सगळं करत चला. त्याच्या सोबत तुम्हाला प्यायची आपली कॉर्डिसेप कॉफी, एनर्जी टॉनिक, उंचे लोक उंची पसंद. त्याच्यामुळे आपली जर तुम्ही कॉफी प्यायला सुरुवात केली तर सगळ्यात महत्वाचं आपल्या कॉफीचा उल्लेख कुठे केला याच्यात ज्ञानरामा नाहीये, याच्यात टाकले कॉर्डिसेप. ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन मध्ये त्याचा उल्लेख आहे. हे काय करतं तुम्हाला सर्दी कफ खोकल्यापासून आराम देतं, तुमचं बॉडी लाईफ चांगली करतं, चिडचिड कमी करतं आणि आपल्या बॉडीचा परफॉर्मन्स वाढवतं. आपण जे खातोय ते अंगी लागण्याकरता पोटातले गट बॅक्टेरिया चांगलं करतं आणि चांगली झोप लागते. ज्या लोकांच्या झोपा लागत नाही, तळमळते पाखरू सांग मी काय करू असं होत असेल तर कॉर्डिसेप कॉफी प्यायला सुरुवात करा. पाखरू तळमळणार नाही, उड्या मारायला लागेल मस्तपैकी, मेमरी वाढायला लागते, पोरांना शाळेत चांगले मार्क पडायला लागतील, स्मरणशक्ती वाढायला लागेल. कॉर्डिसेप कॉफी प्यायला सुरुवात करा आणि त्याची एमआरपी झाली आहे 900 रुपये, डीपी 720 रुपये. ओके, आता पीव्ही वाढवले बरं का, आता पीव्ही झाले 230 झालेत आपले, त्याच्यामुळे रिटेल मार्जिन पण वाढलेलं आहे. हे सगळं घ्यायला सुरुवात करा. याच्यानंतर आपली कॉफीचे 3-in-1 कॉफी आहे विथ कॉर्डिसेप्स. आणि आपल्या कॉफीत काय झालंय माहितीये का, आपली कॉफी कोण पिऊ शकतं, ज्या लोकांना खूप घाई असते, गरम पाणी घेऊन कॉफी बनव, ते कुठं बघताय, कॉफी घ्या, गॅस बघा, भांड बघा, सगळं बघा, डायरेक्ट पण खाऊ शकता. ज्या लोक ऍक्टिव्ह आहेत म्हणजे स्पोर्ट्सचं काम करतात, बँकेत काम करतात, शिक्षकाची काम करतात, भरपूर काम करायला लागतात, थर्डशिपला जास्त काम करावं लागतंय, अभ्यास भरपूर करायला लागतो. आपल्या एका कॉफीच्या सॅचेमध्ये 2 कप भन्नाट कॉफी होते. 1 कप कॉफी पिली तर धिंगाणा. त्यात काय टाकले, नॉन डेअरी क्रीमर, सोया मिल्क टाकले, ऑर्गॅनिक साखर टाकली, इन्स्टंट कॉफी पावडर टाकली आणि सगळ्यात महत्वाचं कॉर्डिसेप सिनेसिस, याची किंमत आहे 60 लाख रुपये किलो. हे सगळं त्याच्यामध्ये टाकलंय. कसं टाकलंय डॉक्टर लिमलाच माहिती. त्यामुळं जर तुम्हाला आयुष्यभर एनर्जेटिक आणि अलर्ट तत्पर राहायचं असेल, तत्पर, तर कॉर्डिसेप कॉफी भरपूर प्यायला सुरुवात करा. हार्ट चांगलं ठेवतो, मसल रिकव्हरी, ज्यांचे मसल लॉस झालाय, बायसेप दिसत नाही, शोल्डर दिसत नाही, कमजोर झालाय, थकवा आलाय, मसल रिकव्हरी म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे आजारपणातनं उठलाय, बॉडी कमजोर झाली, कॉर्डिसेप कॉफी प्यायला सुरुवात करा. लाईफ वाढवायची, इन्क्रीजेस लॉन्जिटिव्हिटी, भरपूर दीर्घायू जगायचं असेल तर तुम्हाला आपली कॉफी प्यायला सुरुवात करा. हे काय काम करतं, कॅन्सर पासून बचाव करतं. आणि ज्यांना प्रॉब्लेम झालाय, वाचा तिथे काय लिहिले, प्रोव्हाइड्स रिलीफ फ्रॉम सेक्सुअल डिस्फंक्शन, म्हणजे मुलंच होत नाही किंवा मिसकॅरेज होत राहते, फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येतोय, त्या सगळ्या लोकांना आपली कॉफी भरपूर प्यायला सांगा. अंगातली एनर्जी वाढवायला, प्रतिकार शक्ती वाढवायला, श्वसन संस्थेचा त्रास, बारमाही नाक गळत राहतं, पंप घेत राहता, अस्थमा सांगितलाय, त्या लोकांना आपली कॉफी पाजा. तुमच्या स्किनचा रंग उजळण्याकरता, ओके, तुम्हाला काहीतरी सुरकुत्या पडायला लागले, स्पॉट पडायला लागले, डाग यायला लागले त्वचेला, आपली कॉफी प्या. कॉफीचं स्क्रबिंग पण करू शकता चेहऱ्याला, भन्नाट वाटायला लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर अस्थमाचा पंप बंद होऊ शकतो, प्यायला सुरुवात करा. क्रोनिक ब्रॉन्कायटिसला रिकव्हरी चांगली येते. आणि अजून काय सांगितलंय, हेल्प टू प्रिव्हेंट अरिथमिया अँड हार्ट डिसऑर्डर, म्हणजे आपण बघितलं की नाही, पेसमेकर लोक बसवतात, हार्ट फंक्शनिंग कमजोर वाटायला लागतं, भीती वाटायला लागते त्याला, ओके, अशा लोकांचा बीपी अपडाऊन होतो, अशा लोकांना पण हे द्यायचं तुम्हाला. अजून कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता आपली कॉर्डिसेप कॉफी प्या. कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या लोक आयुष्यभर खातात, राहून परत अटॅकने मारतात. आपली कॉफी पाजा ना, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्याच बंद होतील, कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये लागतो.
आणि किडनी करता खूप चांगलं आहे. त्याची लघवी अडकते, ज्याला मूतखडा सांगितलेला आहे वगैरे. जसं क्रिएटिन वाढायला लागलंय, ब्लड युरिया वाढायला लागलाय, त्यांना आपली कॉफी आजा मजबूतपणे. आणि कॉर्डिसेप हे आहे हर्ब, जडीबुटीचं काम करायला लागतं. त्याच्यामुळे ह्यानी अंगातली हीट वाढणार नाही असा प्रश्न विचारला होता डॉक्टर लिमना. इज द कॉर्डिसेप कन्सिडर्ड हिटी हर्ब? त्याने अंगातली हीट वाढेल का? नाही, हे हीट वाढणार नाही, उलट बॉडीला कुलिंग करायला लागेल. कॉर्डिसेप्स इज अ जेंटल टॉनिक with no adverse side effect and may be taken on regular basis and even prolonged period. आपली कॉफी किती प्या, बाजारातली नेस कॉफी, ब्रू कॉफी, कॉफी कॅफे डे, सीसीडी मधली कॉफी जर प्यायला लागला त्याच्यात 35% कॅफीन असतं. रक्त घट्ट होतं, पोट गच्च होतं, डोकं दुखतं, अटॅक येऊ शकतो नंतर नंतर. आपल्या कॉफीनी हलकं वाटतं, झिंगाट वाटतं, मस्त वाटतं, बीपी कंट्रोल, शुगर कंट्रोल, थायरॉइड कंट्रोल. आपली कॉफी प्यायला सुरुवात करा. व्हॉट आर द कंपोजिट्स ऑफ कॉर्डिसेप? त्यात काय काय टाकलंय, काय काय टाकलंय बघा. कॉर्डिसेप कंटेन्स अबंडन्स म्हणजे भरपूर न्यूट्रिएंट्स आणि ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स काय त्याच्यातलं? कॉर्डिसेपिक ऍसिड, कॉर्डिसेपिन, अमिनो ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड टाकल्यामुळं बॉडीतली साखर कंट्रोल करण्याकरता डायबिटीस पेशंटला बिंदास कॉर्डिसेप कॉफी पाजा. पॉलिसॅकॅराइड्स आणि व्हिटॅमिन B12. जी लोक शाकाहारी आहेत, पंढरपूरचे माळकरी आहेत, ज्यांना होऊ शकतं म्हातारपणी पार्किन्सन, कंपवात, लकवा, व्हिटॅमिन B12 असतं फक्त मटन, चिकन, माशामध्ये. पण कॉर्डिसेप कॉफीमध्ये व्हिटॅमिन B12 आहे. मजबूत द्या पंढरपूरच्या माळकरी लोकांना, जैन समाज, अगरवाल समाज. त्याच्यामुळे आपल्या कॉफीचा त्यांना भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यामुळं हे वापरा. आणि हे कॅटरपिलर मशरूम म्हणून ओळखलं जातं. आणि कॉर्डिसेप इज फाउंड इन द हायलँड्स ऑफ चायना, तिबेट, नेपाळ. 10,000 फुटाच्या वर उगवती वनस्पती, 10,000 फुटाच्या वर. तुमच्यापर्यंत आणले डॉक्टर लिमनी. या खाप्या वापरा, त्याच्यामुळे चांगली झोप येते, अँटी कॅन्सर म्हणून काम करतं, बीपी कंट्रोल करतं, श्वसन संस्था चांगली करतं, सेक्सुअल रिज्युनिवेटर. कमजोरी थकवा असेल तर तो काढायला मदत करायला लागेल, एनर्जी वाढवतं, अँटी एजिंग, ब्लड शुगर रेग्युलेशन, मेमरी इम्प्रूव्हमेंट अँड मूड इन्हान्सर. तुमचा मूड बना दिया, तुमचा मूड बनायला लागतो. त्याच्यानंतर तुमची पोटाचे आजार म्हणजे जे खाताय ते अंगी लागायला लागेल, रक्त शुद्ध करतं आणि रक्त वाढवतं, त्यासाठी मदत करायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा कुठं आहे? पोटेंट स्ट्रेंथनिंग लंग्स आणि किडनी, फुफ्फुस आणि किडनीच्या आजारात त्याचा भरपूर फायदा होतो. करोना कुठं गेला होता? फुफ्फुसामध्ये गेला होता. ऑक्सिजन जाग्यावरती लॉक झाला. प्या ना कॉर्डिसेप कॉफी. आणि कॉर्डिसेप कॉफीचा पुडा तुम्हाला 1000 रुपयाला पडतो. तुमच्या घरात दुधाचा रतीबच 1000-1500 रुपयाचा आहे. 400 रुपयाची साखर घेताय, गॅस किती वाया जातोय, हे सगळं जर बघितलं, भांड खराब व्हायला लागले. आमचे 2 कॉफीचे पुढे आणा, दुधाचा रत्ती बंद करून टाका. काय गरज नाही दुधाची आपल्याला. दूध अर्ध डुप्लिकेट आले. ओके, जर्सी गायचं दूध पिताय, पिशवीतलं दूध पिताय, दुधाने कफ व्हायला लागलाय. आपलं सोया मिल्क आहे. त्याच्यामुळं दुधाच्या रतीबाच्या ऐवजी 2 महिने कॉफी बदलून तर बघा. आणि कॉर्डिसेप कॉफीचे रतीब टाका. सगळ्यात महत्वाची, गाय घ्या, म्हैस घ्या, त्याचं सगळं शेणमूत काढा, मसरं सांभाळून दूध विकत बसण्यापेक्षा कॉर्डिसेप कॉफी विकायला सुरुवात करा. आणि चला फॉरेन ट्रिपला मस्तपैकी. फायदे व्हायला लागतील, अंगातली एनर्जी वाढवतं, फायटॅलिटी वाढवतं, होणाऱ्या पिढ्या तुमच्या मुलं बाळ सुदृढ जन्माला यायला लागतील. स्टॉपिंग हेमोरेज, ज्याच्या अंगावरती चरबीच्या गाठी उठतात आणि रक्त साकळायला लागतं, ते हेमोरेज घालवायचं काम ते करायला लागतं. आणि डिक्रीजिंग स्पक्टम, ज्यांचा कप पडत नाही, म्हातारा कप अडकून मरतं, त्याच्यामुळं कॉफी पाजायला त्यांचा कफ सुट्टा व्हायला मदत व्हायला लागेल. न्यूयॉर्क जनरल मेडिसिन रिपोर्ट काय म्हणतंय? प्रतिकारशक्ती वाढवतं. आणि एक्झॉक्शन, लॉंग टर्म, जी लोक बरीच वर्ष आजारी पडून आहेत, अंथरुणाला धरून बसली आहेत, त्यांचा अंथरुण सुटेल, आपली कॉफी पाजा. ज्या लोकांना इम्पॉर्टन्सी आहे, म्हणजे पुरुषांच्या मध्ये लिंगातली कमतरता आहे, स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्म प्रेशर कमी आहे, मोटिलिटी कमी आहे, अशा पुरुषांनी बिंदास घ्या. ज्यांना पाठीची दुखणी जास्त आहेत त्यांनी पण घ्या, पाठ दुखायची कमी होईल त्यांनी. त्याच्यानंतर ज्यांचं स्पर्म कमी आहे, स्पर्म प्रोडक्शन रेडीमेड होण्यासाठी तुम्हाला हे भरपूर कॉफी प्यायची आहे. त्याच्यामुळं ज्यांचा पाळणा लांबला किंवा येत नाही अशा जेंट्सला आणि लेडीजला दोघांना पाजायला सुरुवात करा.
रक्त चांगलं वाढायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, टू रेग्युलेट सपोर्ट द गोनाड्स, म्हणजे पुरुषांच्या टेस्टीज. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, इस्ट्रोजन आणि टेस्टेस्टरॉन हे दोन कंट्रोल करण्यासाठी. आणि लेडीज मध्ये काय असतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, मासिक पाळीचा प्रॉब्लेम, अबॉर्शन होते, बाळ वाढत नाही, मिसकॅरेज होते, किंवा तिची प्रेग्नन्सी सस्टेन करायची सतत 9 महिने, बिंदास कॉफी पाजा, पोरं झिंगाट यायला लागतील. त्याच्यामुळं हे पाजा. याच्यानंतर ज्यांचा दम जास्त लागतो, दमतात जास्त, किंवा कफचा प्रॉब्लेम जास्त आहे, विकनेस आहे, नंतर डिलिबिलिटी, बघू की, करू की, त्याला काय झालंय, उद्या करतो, म्हणजे एकदम आळशी लोक, आळशी गंगाराम अशी जी लोक झाली, त्या लोकांना पाठात हे अलर्ट व्हायला लागेल. आत्ताच करतो, आज आत्ता ताबडतोब लगेच पीव्ही पडायला पाहिजे मजबूत. अॅनिमिया, अशक्तपणा, बोन मॅरो, जिथे हिमोग्लोबिन तयार केलं जातं, असे बोन मॅरो ग्रंथीमध्ये जाऊन काम करायला लागतं. आणि बॉडीतला कफ कमी करते आपली कॉर्डिसेप कॉफी. त्यामुळे आपली कॉर्डिसेप कॉफी जर तुम्ही पीत राहिला, तर तुमचं लिव्हर, तुमची किडनी, तुमचं हृदय, प्रतिकार शक्ती चांगली वाढायला लागेल. अँटीऑक्सिडेशन, लवकर म्हातारा होणार नाही, तरुण दिसायला लागाल, तरुण तुर्क म्हातारे अर्कव, मसल बिल्ड व्हायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं, डज नॉट कंटेन एनी स्टिरॉइडिकल इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये कुठलंही स्टिरॉइड वगैरे काहीही नाही, नॅचरल ऑर्गॅनिक आहे. बीपी कंट्रोल करतं, हार्टच्या मसल स्ट्रॉंग पडतं, दिल की धडकन मजबूत बनेगी. एवढं सगळं ऑफर मध्ये घ्या की या महिन्यामध्ये लोकांना जॉईन करा. 1,500 पीव्ही केले की तुम्हाला स्पिरुलिना फ्री आहे. 3,000 पीव्ही केले तर तुम्हाला 5-7 कॉफीचे पुढे घ्या, 10 कॉफीचे पुढे घ्या, 10 चहाचे डबे घ्या, स्पिरुलिना फ्री मिळेल, कॉफी फ्री मिळेल. जुन्या लोकांना ऑफर आहे, नवीन लोकांना ऑफर आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये भरपूर लोकांचे पहिले फॉर्म भरा. फॉर्म भरलं की स्वस्तात मिळतं. लोकांच्या घरी जा, त्यांना चहा पाजा, त्यांना कॉफी पाजा, आणि मग चहा कॉफी पाजल्यावरती त्यांना विचारा, कशी वाटली मीटिंग, कसा वाटला संध्याकाळचा सेमिनार तुम्हाला, तुमचे काही प्रश्न आहेत का. जर प्रश्न नाही तर मग कधी घेता चहाचा डबा, कधी कॉफी देऊ, घरी 1-2 महिने चहा बदलून बघा. आणि तुमच्या प्रत्येक मेंबरकडे 10 कोरे फॉर्म असायला पाहिजे. एक फॉर्म 5 रुपयाला मिळतो. मी तर आठवड्याला 5-5, 10-10 फॉर्म भरायचो नवीन असताना, धपाधप जॉईनिंग रिक्रुटमेंट. जेवढी नवीन टीम तेवढं काम जास्त, जेवढी जुनाट लोक ती परमनंट कामगार कधी काम करत नाही, टेम्पररी कामगार चांगले काम करतात. त्यामुळे नवीन ब्लड आणा, लोकांना जॉईन करा. आणि आताच्या मीटिंग मध्ये टेस्टिमोनियल असतील बघा चहा कॉफीचे, सांगायला विसरू नका, लगेच उदाहरण सांगा. आणि मग कुठं प्रॉडक्ट मिळतात त्यांना स्टॉक पॉइंट दाखवायला नंतर घेऊन जा. घरीच फॉर्म भरा, घरीच सही करा, मग स्टॉक पॉइंटला दाखवा, फॉर्म भरा. अशा तऱ्हेने मीटिंग झाली. 2021 साली भरपूर चहा कॉफी प्यायला सुरुवात करा. याचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, दररोज संध्याकाळी 9 वाजता सगळ्यांनी झूम मीटिंग अटेंड करा. ओके, थँक्यू. अशा तऱ्हेने आजच्या आपली मीटिंग संपली. आता तुमचे अनुभव तुम्ही शेअर करू शकता.